नमस्कार. मॅथ्स पार्ट फर्स्ट अरिथमेटिक प्रोग्रेशन यामधील पुढील भागात आज आपण सुरुवात करणार आहोत. ॲप्लिकेशन ऑफ अरिथमेटिक प्रोग्रेशन हा भाग आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ॲप्लिकेशन ऑफ ए पी मध्ये आपल्याला सॉलिड एक्झाम्पल 6 प्रकारचे दिलेले आहेत. त्यामध्ये पहिले एक्झाम्पल या ठिकाणी तुम्हाला समोर दिसतच आहे. मिक्सर मॅन्युफॅक्चर्ड कंपनी manufactured 600 mixtures in third years and in 7th years they manufactured 700 mixtures. मिक्सर तयार करणाऱ्या कंपनीनं तिसऱ्या वर्षी 600 मिक्सर तयार केलेत आणि 7व्या वर्षी 700 मिक्सर तयार केलेले आहेत. एव्हरी इयर देर इज अ सेम ग्रोथ इन द प्रोडक्शन. प्रत्येक वर्षामध्ये त्या कंपनीनं उत्पादनात समान प्रगती केलेली आहे. देन फर्स्ट फाइंड प्रोडक्शन इन द फर्स्ट इयर. पहिल्या वर्षातील उत्पादन किती. सेकंड प्रोडक्शन इन द 10th इयर. 10व्या वर्षाचं उत्पादन किती. अँड लास्ट थर्ड टोटल प्रोडक्शन इन फर्स्ट 7 इयर्स. तर पहिल्या 7 वर्षातील एकूण उत्पादन किती झालं हे आपल्याला या ठिकाणी पहिल्या एक्झाम्पलमध्ये विचारले. आता जेव्हा आपण एक्झाम्पल पाहतोय त्यामध्ये सुरुवातीला आपल्याला सांगितलंय की मिक्सर मॅन्युफॅक्चर्ड कंपनीज ग्रोथ इन द प्रोडक्शन ऑफ मिक्सर विच इज सेम. समान पटीत ती वाढत गेलेली आहे. इथं दिलेल्या माहितीनुसार इफ एव्हरी इयर देअर इज ए सेम ग्रोथ. इफ एव्हरी इयर there is a same growth. प्रत्येक वर्षी होणारी वाढ समान आहे इन द प्रोडक्शन ऑफ मिक्सर्स. मिक्सरच्या उत्पादनामध्ये कंपनीनं केलेली वाढ समान आहे म्हणून दिस इज ए एपी. एक्झाम्पल ऑफ ए एपी म्हणजे ते उदाहरण अरिथमेटिकल प्रोग्रेशनचं आहे हे आपल्या लक्षात येते. देअरफॉर एपी दिस इयर देअरफॉर दिस इन्फॉर्मेशन अबाव वर दिलेली माहिती इज इन एपी अरिथमेटिकल प्रोग्रेशन मध्ये आहे. आणखीन दिलेली माहिती त्या एक्झाम्पल मध्ये गिव्हन इन्फॉर्मेशन इज T3 दिलाय. तिसऱ्या वर्षातील उत्पादन सांगितले 600 आणि T7 सांगितलंय 7व्या वर्षातील उत्पादन आहे 700. या पद्धतीने एक्झाम्पल मध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आपल्याला सूत्र माहिती आहे. वी नो दॅट. सूत्रात सांगितलेलं आहे Tn इज इक्वल टू A प्लस n-1 इंटू D. ह्या दिलेल्या सूत्रात आपण T3 आणि T7 यांच्या किमती टाकूया. देअरफॉर T3 इज इक्वल टू A प्लस 3-1 इंटू D. 3 is equal to value of n. T3 is equal to A plus 2D. Suppose there are equation number 1. Therefore A is equal to T3 ची किंमत आपल्याला दिलेली आहे 600. 600 is equal to A plus 2D. A is equal to 600 minus 2D. व्हॅल्यू ऑफ ए. इथे इक्वेशन 1 म्हणण्याऐवजी इथं म्हणूया. 600 वजा 2D बरोबर ए. अँड T7 इज इक्वल टू A प्लस 7-1 इंटू D. या फॉर्म्युलानुसार आपण किंमत घेतली. T7 इज इक्वल टू 700 A प्लस 6D 7-1. याला इक्वेशन 2 म्हणू.
किंवा पुट व्हॅल्यू ऑफ इक्वेशन 1 इन इक्वेशन 2 असं म्हणलं तरी पण चालतंय. ए इन इक्वेशन 1 इन 2. ए ची किंमत ए मधली कशामध्ये ठेवू? 2 मध्ये. 700 इज इक्वल टू ह्या ए ची किंमत आहे 600 मायनस 2d प्लस 6d वजा 2d आणि 6d प्लस 4d किंमत मिळणार आहे. 700 मायनस 600 इज इक्वल टू 100 is equal to 4d. Therefore, d is equal to 25 चौक 100. Value of d is equal to 25. Put value of d in equation 1 or 2. पहिल्यामध्ये काय सांगितलेलं आहे? 600 minus 2d is equal to a. A is equal to 600 minus 2, d is equal to 25. 600 minus 50 is equal to 550 is the value of a. Means first part आपल्या या ठिकाणी कंप्लीट झाला. फर्स्ट पार्ट मध्ये सांगितलंय तर फाइंड आउट द प्रोडक्शन इन फर्स्ट इयर. A is the production of first year. Therefore, production of first year A means T1 is equal to 550 mixers. 550 मिक्सर त्यांनी पहिल्या वर्षात कंपनीने तयार केले. पुढच्या एक्झाम्पल दुसऱ्या पार्ट मध्ये आपण जाऊया. हा पहिला भाग या ठिकाणी कंप्लीट झाला. इथं आपण फर्स्ट म्हणलं तरी चालते. सेकंड मध्ये आपल्याला विचारलेलं आहे फाइंड द प्रोडक्शन इन द 10th इयर. 10व्या वर्षातील उत्पादन किती असेल ते सांगा. या सूत्राचा वापर करू. ती n इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू d. पुट 10th इयर्स प्रोडक्शन a इज इक्वल टू 550 10 minus 1 into d is equal to 25. T10 is equal to 550 plus 10 minus 1 9. D value of d is equal to 25. 25 9 225. 550 अधिक 225 बरोबर 0 अधिक 5 5 5 आणि 2 7 5 आणि 2 7. T10 is the value of 10th इयर. दुसरा प्रश्न या ठिकाणी कंप्लीट झाला. दुसऱ्या प्रश्नामध्ये विचारलं होतं की प्रोडक्शन इन 10th इयर. 10व्या वर्षातील उत्पादन काय असेल या ठिकाणी लिहायचं आहे. प्रोडक्शन इन 10th इयर. प्रश्न आहे प्रोडक्शन इन 10th इयर इज इक्वल टू 775. लास्ट थर्ड पार्ट आपल्याला या ठिकाणी पूर्ण करायचा आहे. दुसरा पूर्ण झाला. तिसऱ्यामध्ये विचारले टोटल प्रोडक्शन इन फर्स्ट 7 इयर. एकूण उत्पादन पहिल्या 7 वर्षाचं मिळून किती आहे ते विचारलेलं आहे. टोटल प्रोडक्शन इन 7 इयर्स पहिल्या 7चं म्हणजे समेशन n काढावे लागेल. म्हणजे n प्रोडक्शनचं सम हे मिळवण्यासाठीचं सूत्र आहे n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू d. या सूत्राचा वापर करायचा. पहिल्या 7 वर्षातील उत्पादन हवे आहे म्हणून S7 करायचं. 7/2 इन ब्रॅकेट 2 व्हॅल्यू ऑफ A इज इक्वल टू 550 प्लस n-1 n व्हॅल्यू ऑफ n इज 7 7 minus 1 6 इंटू व्हॅल्यू ऑफ D 25. या पद्धतीने आपण एक्झाम्पल मध्ये किंमत ठेवू आणि मग आपल्याला उत्तर या पद्धतीने मिळणार आहे. 7/2 550 गुणिले 2 बे 0 बे 5 10 च्या गेला 1 बे 5 10 आणि 1 11 1100
1100 अधिक 25 सख्ख 150 7/2 कंसात 1100 आणि 150 1250 आपल्याला मिळालेला. या दोघांचा भागाकार करूया. 7 कंसात बे सख्ख 12 बे दुने 4 1 राहिला बे पंचे 10 625 7 आणि 625 यांचा गुणाकार 7 5 35 हातच्या गेले 3 7 दुने 14 आणि 3 17 हातच्या गेला 1 7 सख्ख 42 आणि 1 43 4375 हे या 7 चं आपल्याला उत्तर मिळणार आहे. म्हणजे काय तर प्रोडक्शन सम ऑफ द प्रोडक्शन ऑफ टोटल प्रोडक्शन म्हणलं तरी चालेल इन फर्स्ट 7 इयर्स. टोटल प्रोडक्शन इन फर्स्ट 7 years is 4375 4375 या पद्धतीने आपल्याला उत्तर मिळणार आहे. या पद्धतीने 3 भाग आपल्याला पहिल्या एक्झाम्पल मध्ये विचारले होते. तो भाग आपण या ठिकाणी कंप्लीट केला आहे. एक्झाम्पल नंबर 2 या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. अजय शर्मा रीपे द borrowed amount of ₹3,25,000 by paying ₹30,500 in the first month and then decreases the payment by ₹1,500 every month. How long will it take to clear his amount? अजय शर्मा यांनी काही रक्कम घेतलेली आहे उसनवारीने म्हणून किंवा मागून 3,25,000 बाय पेइंग 30,500 इन द फर्स्ट मंथ आणि त्यापैकी ते आता ते परत द्यायला लागलेले आहेत. 30,500 रुपये सुरुवातीला दिलेत पहिल्यांदा फर्स्ट मंथ. प्रत्येक महिन्याला देणार आहेत ते. पहिल्या महिन्यात 30,500 दिलेत अँड देन डिक्रीज द पेमेंट ₹1,500 एव्हरी मंथ. प्रत्येक महिन्याला अगोदरच्या महिन्यापेक्षा 1,500 रुपये कमी देणार आहेत. हाऊ लॉंग विल इट टेक टू क्लिअर हिज अमाऊंट. तर ते अजय शर्मा हे ती रक्कम म्हणजे 3,25,000 ही रक्कम किती महिन्यात किती हप्त्यात ते पूर्ण करतील. ते दिवस म्हणण्यापेक्षा ते महिन्याचे आकडे आपल्याला काढायचे आहेत. म्हणजे n टर्म आपल्याला या ठिकाणी मिळवायचे आहे. दिलेली माहिती कोणती आहे, त्यांना टाइम किती रिक्वायर्ड होणार आहे, तर n मंथ इतके त्याला टाइम लागणार आहे असं आपण म्हणावं लागेल. लेट द टाइम रिक्वायर्ड टू क्लिअर द अमाऊंट. लेट द टाइम required to complete the amount in n month. त्यानं n महिन्यामध्ये ती रक्कम पूर्ण केलेली आहे असं आपण समजूया. द मंथली पेमेंट decrease by 1,500 rupees. The monthly payment महिन्याचा रक्कम कपात होते decrease by ₹1,500 म्हणजे ती रक्कम 1,500 रुपये दरमहा कमी होत चाललेली आहे. Therefore this is in AP. मग हे जी दिसते कंडिशन, दिस कंडिशन इज इन AP. अरिथमेटिक प्रोग्रेशन मधील हे घटना आपल्याला जाणवते. समान प्रमाणात कमी होत आहे. सुरुवातीला त्यांनी फर्स्ट अमाऊंट 30,500 रुपये दिलेली आहे आणि डिक्रीज व्हायला लागलेली आहे अमाऊंट D 1,500 रुपये म्हणजे डिक्रीज होते म्हणून या ठिकाणी मायनस करावं लागणार आहे. त्याला कमी होते, इन्क्रीज नाहीत होत, कमी कमी होत चालले आहेत. किती 1,500 मायनस होत चाललेले आहे म्हणून -1,500 हा डिफरन्स कॉमन डिफरन्स असणार आहे. आपल्याला टोटल अमाऊंट दिलेले आहे त्यांनी
3,25,000 रुपये. ती आपल्याला काय करायची आहे, त्या SN मध्ये आपल्याला ह्या सूत्रात किंमत मांडायची आहे. वी नो दॅट, आपल्याला माहिती आहे SN is equal to n/2 in bracket 2a plus n-1 into d. एक्झाम्पल मध्ये आपल्याला या ठिकाणी दिलेल्या माहितीनुसार किंमत ठेवत आहोत. SN आपल्याला मिळवायचा आहे, त्या SN दिलेला आहे 3,25,000 आणि फाइंड द व्हॅल्यू ऑफ n अ मंथ. n तसाच ठेवायचा अपॉन 2 इन ब्रॅकेट 2 a व्हॅल्यू ऑफ a 30,500 प्लस n-1 into d, डिफरन्स इज -1,500. या पद्धतीने आपण किंमत पुट आउट केली. इज इक्वल टू वजा 1500 ने आत गुणूया n/2 इन ब्रॅकेट 2 into 30,500 प्लस माइनस -1500 n माइनस माइनस प्लस 1500. आता काय करूया, प्रत्येकामधनं 2 कॉमन काढूया. n/2 2 कंसात 30,500 वजा 2 गुणिले 750 n अधिक 2 गुणिले 750. फोड केली, 2 कॉमन काढला या दोघांमधून, सर्वांमधून 2 कॉमन काढला तर हा आणि हे निघून जात आहेत. 2 सर्वांमधून कॉमन काढले n/2 इन ब्रॅकेट 2 कॉमन निघला 2 इन ब्रॅकेट 30,500 माइनस 750 n प्लस 750. 2 ला 2 निघून गेला. 30,500 आणि 750 यांची आपण बेरीज करूया. 3,25,000 बरोबर n इन ब्रॅकेट या दोघांची बेरीज 50 7 आणि 5 12 हातच्या गेला 1 आणि इथं 1 31. या दोघांची बेरीज 31,250 वजा 750 n आपल्याला उत्तर मिळालं. आता n आत गुणूया 31,250 n वजा 750 n वर्ग n गुणिले n वर्ग बरोबर 3,25,000 हे पद आपल्याला मिळणार आहे. यामध्ये आपण हे पूर्ण इक्वेशन मांडून घेऊया. याला इकडे आणूया. 750 n वर्ग वजा 31,250 n अधिक 3,25,000 बरोबर 0 हे पद आपल्याला मिळणार आहे. यानंतर सर्वांमध्ये 25-75 25 म्हणजे 250 ने सर्वांना भाग जातोय. 25-75 30 राहतोय. 250 ना आपण गुणू डिवाइड बोथ साइड्स बाय 250 गुणल्यानंतर 25-75 3n वर्ग या 250 ने याला आपण भागूया. 31,250 भागिले 250 25 एके 25 25 एके 25 25 आणि 6 31 6 वर 2 62 25 2 50 12 राहिले 12 वर 5 125 झाले 25 5 1600 वजा 125 n. आता 3,25,000 याला पण आपल्याला 250 ने भागायचं आहे. 3,25,000 जेव्हा आपण याला 250 ने भागू 0 निघून गेला. 25 एके 25 25 एके 25 25 आणि 7 32 7 वर हा 5 75 25 त्रिक 75 आणि हे 2 0 1300 मिळणार आहेत. 1 अधिक 1,300
बरोबर 0. आता आपल्याला जे हे इक्वेशन मिळाले हे इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. या इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशनची फोड करून आपल्याला n ची व्हॅल्यू मिळणार आहे 1300 आणि इथं n स्क्वेअर आहे याला मल्टिप्लाय बाय 3 आहे. म्हणजे याची फोड आपल्याला करायची आहे 1300 गुणिले 2 सॉरी 3 आहे इथं 300 300 3 त्रिक 9 3 एके 3 3900 मिळते. 3900 याची फोड करावी लागेल आपल्याला. 3900 ची फोड करूया. 3 एके 3 3 त्रिक 9 13 एके 13. या ठिकाणी आपल्याला मूळ संख्याच घ्याव्या लागतात. 5 दोन्ही 10 0 20 आले. बे 10 20 बे पंचे 10 5 एके 5. या पद्धतीने आपल्याला फोड मिळाली. 5 2 2 5 13 3. या पद्धतीनं 5 दोन्ही 10 10 दोन्ही 20 20 त्रिक 60 5 दोन्ही 10 10 दोन्ही 20 20 त्रिक 60 म्हणजे 60 एक पद मिळते. आणखी हे दोन राहिले होते 13 5 65 60 आणि 65 यांची बेरीज केली तर 125 येते. म्हणजे 60 अँड 65 आर द रूट्स. या ठिकाणी आपण त्याची फोड केली. फोड या पद्धतीने मिळणार आहे. इथंच लिहितो वजा 125 ची फोड झाली 60 आणखीन 65 वजा 60 वजा 65 बरोबर वजा 125 आणि दोघांचा गुणाकार येतोय 3900 वजा गुणिले वजा अधिक. या पद्धतीने आपल्याला ही फोड करावी लागेल. वजा 125 ची फोड केली 3n वर्ग वजा 60n वजा 65n अधिक 1300 बरोबर 0. दोघांचे गट केले. इथं n आणि दोघांमध्ये 3 समान आहेत. 3n कॉमन काढले राहिले आतमध्ये n वजा 3 दोन्ही 6 20 राहिले 20 त्रिक 60n आणि 3n गुणिले n वर्ग वजा 65 या ठिकाणी बाहेर काढतो तर n म्हणजे 65 गुणिले 20 20 65 कॉमन निघलं यामधून n मायनस 20 दोघांमध्ये कॉमन आहे n मायनस 20 इन ब्रॅकेट 3n minus 65 is equal to 0. Therefore n is equal to 20 or 3n is equal to 65 means n is equal to 65 upon 3. डिनॉमिनेटरला 3 आहे तर 3 तिथंच ठेवूया. 21 त्रिक 63 21 त्रिक 63 आणि 2 65 21.2/3 आपल्याला ह्या ठिकाणी किंमत मिळते. परंतु आपल्याला n इज द मंथ 21.2/3 इज नॉट ए मंथ. या पद्धतीने हे राऊंड फिगर आन्सर हे मंथ मध्ये नाही. राऊंड फिगर आन्सर n/20 आहे. मग इथं म्हणायचं n इज नॉट इक्वल टू 65/3 आर नेव्हर मंथ्स काउंटेड. या पद्धतीने आपण ते काउंट करत नाही. काउंट म्हणू. देअरफॉर n इज इक्वल टू 20. देअरफॉर n मीन्स काय द टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट द अमाउंट इन 20 months. द टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट अमाउंट इन 20 months. 20 महिन्यांमध्ये त्या व्यक्तींनी म्हणजेच कोणी अजय शर्मा यांनी 20 महिन्यामध्ये ती रक्कम पूर्ण केलेली आहे. नंबर 3 या ठिकाणी तुम्हाला समोर दिसत आहे. अनवर सेव्ज सम अमाउंट एव्हरी मंथ. अनवरनं काय केलेले आहे काही रक्कम बचत केलेली आहे. इन फर्स्ट 3 months पहिल्या 3 महिन्यामध्ये ही सेव ₹200 ₹250 अँड ₹300 रिस्पेक्टिव्हली क्रमानं रक्कम
तो गुंतवत गेलेला आहे, बचत करत गेलेला आहे. इन व्हिच मंथ विल ही सेव्ह ₹1000? कोणत्या महिन्यात तो 1000 रुपये बचत करेल. म्हणजे कितवा T1 आपल्याला 200 दिलाय, T2 250, T3 300 क्रमानं वाढत चाललेला आहे. म्हणजे डिफरन्स, कॉमन डिफरन्स 50 प्लस 100 प्लस 50 आहे. म्हणजे ही अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे. दिलेली माहिती आपण त्यामध्ये वापरू. आणखीन TNचा फॉर्म्युला वापरून आपण TN म्हणजे कितवा, तर 1000 रुपये ज्या ठिकाणी लास्ट टर्म अमाऊंट दिलेली आहे 1000 रुपीज, TN ही आहे, ती आपण त्यामध्ये पुट करू. आपल्याला नंबर मिळेल, तो कंटिन्यू मध्ये येणारा N हा अंक मिळेल, म्हणजेच ती व्हॅल्यू आपल्याला मिळेल. इन धिस एक्झाम्पल 200, 250 and 300 amount first month, amount in first month 200 rupees, amount in second month 250 rupees, amount in third month 300 rupees. Therefore 200, 250, 300 in AP. AP आहे का नाही हे सांगितलं नाही, आपण हे सोडवलं आणि मग म्हणलं हे AP आहे. म्हणजे फर्स्ट टर्म 200 आहे, कॉमन डिफरन्स 50 आहे, प्लस 50 आहे. आपल्याला TN दिलेला आहे 1000 रुपये. तो कोणत्या टप्प्यात सेव्ह करेल, कितव्या नंबरला सेव्ह करेल. पहिल्या महिन्यात तो 200 सेव्ह करेल, नंतर दुसऱ्या महिन्यात 250, तिसऱ्या महिन्यात 300. तर कोणत्या कितव्या महिन्यात तो 1000 रुपये सेव्ह करेल, बचत करेल हे विचारले. वी नो दॅट, आपल्याला माहित आहे TN इज इक्वल टू A प्लस N-1 इंटू D. TN means 1000, A first amount 200, N-1 आपल्याला N विचारलाय, इंटू D. D is the common difference 50. 1000 बरोबर 200 अधिक 50 N वजा 50. 1000 वजा हे 200 वजा 50 150 अधिक 50 N बरोबर 1000. 1000 वजा 150 बरोबर 50 N ही किंमत आपल्याला मिळेल. 1000 मधून 150 घालू 850 मिळतील. 50 N बरोबर 850. व्हॅल्यू ऑफ N आपण मिळवू. N इज इक्वल टू 850 अपॉन 50. 17 1 17, 17 5 85. म्हणजे या ठिकाणी N ची व्हॅल्यू आपल्याला 17 मिळणार आहे. म्हणजे तो 17व्या नंबरच्या हप्त्यामध्ये, म्हणजे नंबर ऑफ मंथ्स आपल्याला विचारले 17 मंथ्स, 17व्या महिन्यात तो 1000 रुपये बचत करेल. देअरफॉर अनवर सेव 17th मंथ, 17व्या महिन्यात ₹1000, 1000 रुपये बचत करेल. आपल्याला टेक्स्ट बुक मध्ये याच्या पुढचा पार्ट पण दिलेला आहे. म्हणजे एकूण तो किती बचत करेल, एकूण त्याची बचत किती होईल हे पण आपल्याला पार्ट दिलेला आहे. एक्झाम्पल मध्ये तसं नाही सांगितलेलं आहे, पण आपल्याला टोटल मध्ये या ठिकाणी विचारलेलं आहे. देअरफॉर सोडवून दिलेलं आहे टेक्स्ट बुक मध्ये. आपण पुढे जाऊ. N/2 2A प्लस N-1 इंटू D. आपल्याला फक्त 17वा हप्ता तच तो 1000 रुपये बचत करेल. इथपर्यंत सोडवलं तरी चालू शकते. एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मध्ये आपण जाऊ. SN आपल्याला मिळवायचा आहे. म्हणजे 17व्या हप्त्यापर्यंतचा तो भाग आहे. म्हणजे यांची किंमत आहे 17/2.
2 ए ची किंमत आहे 200 अधिक 17 वजा 1 गुणिले डी आहे 50. यानुसार आपण किंमत पुट आउट केली आणि उत्तर सोडूया. 17/2 2 कंसात 200 अधिक 16 गुणिले 50. 2 कॉमन काढूया. 17 या 17 आपल्याला मिळवायचा आहे. छेद 2 2 कंसात 200 अधिक ह्यातला 2 बाहेर गेला 8 गुणिले 50. 2 निघून गेले 17. 200 अधिक 8×5 40 आणि वरचा 0 4 2 6 म्हणजे 600 गुणिले 17. 17 गुणिले 600 बरोबर 17 सक्क 102 आणि वरचे 2 शून्य 10,200 रुपये तो काय करेल सेव्ह करणार आहे एकूण 17 हप्त्यांमध्ये. 17 महिन्यांमध्ये अनवर 10,200 रुपये बचत करेल. 4th एक्झाम्पल समोर 4th एक्झाम्पल दिलेलं आहे. आकृती आहे. आकृतीमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे. ए हा बिंदू आपल्याला दिसतोय की एका रेषेवरती आहे ऑन द लाईन अँड ड्रॉ ए हाफ सर्कल. म्हणजे आपल्याला अर्धवर्तुळ काढलेलं आहे. या पद्धतीनं काढलेलं आहे. रेषेवरती ए बिंदू घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आपण सेमी सर्कल ड्रॉ काढलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला सांगितलेलं आहे की त्या इथं आपण घेऊ आणि नंतर एक सेमी सर्कल काढलेला आहे खाली या ठिकाणी बी बिंदू घेऊन. नंतर पुढे आपल्याला आणखीन ए हे सेंटर घेतलंय. आणखीन आपल्याला एक सेमी सर्कल काढले. असं कंटिन्यू काढत गेलेत. 1 2 3 4 5 6 ए बी हे सेंटर घेऊन कंटिन्यू 13 सेमी सर्कल काढलेले आहेत. इथं तेच सांगितलेलं आहे की as shown in this figure point A on the line draw a half circle or semi circle P1. हा P1 असेल, P2 आहे, P3 आहे, P4 P5 P6 P7 अप टू P13 13 वर्तुळ सांगितले. P1 रेडियस ऑफ द सर्कल विथ सेंटर A सेमी सर्कल याची त्रिज्या आहे 0.5 सेंटीमीटर. बी सेंटर असणाऱ्याची त्रिज्या आहे 1 सेंटीमीटर. 1.5 2 2.5 या पद्धतीने ती सेमी सर्कल्सच्या रेडियस आपल्याला दिलेले आहेत. नाउ टेकिंग बी as shown as a center draw a half circle P2 of radius 1 centimeter which is on the other side of the circle. A is the one side, P1 is the one side, P2 is the other side, P3 is the one side, P4 is the other side and so on. या पद्धतीनं. Now again taking A as a center of a half circle P3 of radius 1.5 centimeter. If we draw a half circle like this having radius 0.5 centimeter, 1 centimeter, 1.5 centimeter, 2 centimeter, 2.5 centimeter, we get a figure of a spiral shape. या पद्धतीनं सर्पिलाकार आकृती होणार आहे. काय सांगितलेलं आहे बघा. फाइंड द लेंथ ऑफ सच स्पायरल शेप्ड फिगर. तर त्या स्पायरल शेप्ड फिगर आकृतीची लांबी किती असेल हे विचारले. फॉर्म्ड बाय 13 सच हाफ सर्कल्स. 13 अर्धवर्तुळ जर आपण काढली तर. आणि त्या ठिकाणी आपल्याला पायची पण किंमत दिलेली आहे 22/7. ते आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. दिलेल्या माहितीनुसार P1 P2 P3 अप टू P13 पर्यंत सेमी सर्कल्स दिलेले आहेत. सेमी सर्कल्स P1 P2 P3 अप टू P13 यापर्यंत P1 ते P13 पर्यंत दिलेत. as shown in this figure with centers AB shown
in this figure with centers A B A B डॉट 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 या पद्धतीने आपल्याला ती सेमी सर्कल्स दिसत आहेत विथ रेडियस अँड इट्स रेडियस 0.5 सेंटीमीटर 1 सेंटीमीटर 1.5 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर डॉट 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 या पद्धतीने आपल्याला त्यांच्या त्रिज्या दिलेल्या आहेत. मग या पद्धतीने त्रिज्या असतील दिलेल्या माहितीनुसार फॉर द इन्फॉर्मेशन माहितीमध्ये वी फाइंड P1 P2 P3 अप टू P13. देयरफॉर above condition is in AP म्हणजे वर दिलेली जी कंडिशन आहे ती AP मध्ये आपल्याला दिसून येते. कशा पद्धतीने बघा हे लिहिण्या अगोदर आपण ही कंडिशन मांडू मग AP मध्ये सांगू. P1 आपल्याला सर्कम्फरन्स परिघ आपण जेव्हा काढतो त्याचं सूत्र आहे 2 पाय. इथं सेमी सर्कल्स आहे सेमी या पद्धतीने आपल्याला घ्यायचे आहे. मग अर्ध वर्तुळाची परिमिती असणार आहे सेमी सर्कल सर्कम्फरन्स ऑफ सेमी सर्कल जेव्हा आपण घेतोय तेव्हा 2 पाय आर याचे निम्म म्हणजेच पाय आर असणार आहे. पण इथं 13 वर्तुळ आहेत म्हणजेच पाय R1 पाय R2 असं 13 पर्यंत पाय R13 पर्यंत आपण घ्यावं लागणार आहे. सर्कम्फरन्स सेमी सर्कलचा आपण घेऊया. देयरफॉर लेंथ ऑफ सेमी सर्कल अर्धवर्तुळाची लांबी म्हणजेच त्याची परिमिती ही पाय R असणार आहे. मग P1 is equal to पाय R1 P2 is equal to पाय R2 up to P13 is equal to पाय R13 या पद्धतीने आपल्याला किमती मिळणार आहेत. अँड पाय R आपल्याला पायची तर किंमत माहितीच आहे. R ची पायची किंमत 22/7 आपल्याला दिलेली आहे आणि R आपल्याला 0.5 पासून 0.5 अप टू 13 P13 पर्यंत जो काही येईल तो आपल्याला कंटिन्यू मध्ये दिलेला आहे. म्हणजेच पायची किंमत तशीच ठेवू. R ची किंमत आपल्याला 0.5 म्हणजेच पाय गुणिले 0.5 म्हणजेच पाय छेद हाफ 0.5 म्हणजे 1/2. इथं असं आपण लिहिलं तरी चालतंय गुणिले 1/2 मीन्स पाय अपॉन 2 ही किंमत आपल्याला मिळते. पाय 2 मध्ये पाय गुणिले 1 मीन्स ओनली पाय या पद्धतीने मिळणार आहे. इन द नेक्स्ट पाय मीन्स 1 पाय. P3 मध्ये पुढे मिळणार आहे. P13 मध्ये पण आपल्याला या पद्धतीने कंटिन्यू मिळणार आहे. P3 मध्ये कशी मिळेल पाय R3 पाय इंटू 1/5 मीन्स पाय इंटू 3/2 मीन्स 3 पाय अपॉन 2 या पद्धतीने आपल्याला किंमत मिळेल. म्हणजे जेव्हा आपण किंमत घेतोय ती या पद्धतीने मिळत जाईल. अँड सो ऑन इज इन AP हे AP मध्ये आहे. मग या पद्धतीने आपल्याला किंमत मिळत असेल तर पायची किंमत किती A मिळणार आहे. पहिला आपल्याला पाय अपॉन 2 कॉमन डिफरन्स दोघांमध्ये फरक 0.5चाच आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला मिळणारा फरक सुद्धा कॉमन डिफरन्स जेव्हा आपण घेतोय तो सुद्धा हाफच मिळणार आहे. 1/2 पाय याही पद्धतीने मिळणार आहे. दोघांमधला आपण डिफरन्स काढूया म्हणजे आपल्या लक्षात येईल. मोठ्यातून बारका वजा करूया. 1 पाय मायनस पाय अपॉन 2 म्हणजे एकातून अर्धा गेला की आपल्याला अर्धाच राहतोय. दोघांमध्ये पाय कॉमन आहे म्हणजे 1/2 पाय या पद्धतीने आपल्याला कॉमन डिफरन्स मिळणार आहे. आता जेव्हा A मिळतोय D मिळतोय आपल्याला विचारले यस P13 पर्यंतच्या सगळ्या त्या स्पायरल शेपची लेंथ म्हणजे S13 आपल्याला विचारलं. SN
म्हणजेच S13 आपल्याला विचारलेला आहे. इथं आपल्याला n ची किंमत 13 होते. वी नो दॅट दिलेल्या माहितीनुसार Sn इज इक्वल टू n अपॉन 2 इन ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू d. ही आपण किंमत लिहिली. यामध्ये S13 घेतला. 13 अपॉन 2 इन ब्रॅकेट 2 व्हॅल्यू ऑफ a पाय अपॉन 2 प्लस n इज इक्वल टू 13 मायनस 1 इंटू d इज इक्वल टू ऑल्सो पाय अपॉन 2. 13/2 2 ला 2 निघून गेले. पाय 13 वजा 1 12 पाय/2 बेसख्ख 12 म्हणजे 13/2 कंसात पाय अधिक 6 पाय 6 आणि 1 7 पाय 13/2 बरोबर 7 पाय आपल्याला किंमत मिळते. पायची किंमत आपल्याला दिल्या 22/2 ती आपण या ठिकाणी किंमत टाकूया. 13/2 गुणिले 7 गुणिले व्हॅल्यू ऑफ पाय इज इक्वल टू 22/7. इथं 7 ला 7 निघून गेला. बे 1 बे 11 2 22 13 आणि 11 यांचा गुणाकार राहिला. 13 गुणिले 11 11 त्रिक 33 हातच्या गेले 3 11 1 11 आणि 3 14 143 ही किंमत मिळणार. S13 म्हणजे काय सेंटीमीटर मध्ये आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे. म्हणजे टोटल स्पायरल शेप 13 सेमी सर्कल्स टोटल लेंथ इज इक्वल टू 143 सेंटीमीटर. एक्झाम्पल नंबर 5. पाचव्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला सांगितले आहे इन दिस इयर 2010 मध्ये इन द विलेज देअर वेअर 4000 पीपल हु वेअर लिटरेट. 2010 मध्ये एका खेड्यात 4000 लोक साक्षर झाली. एव्हरी इयर द नंबर ऑफ लिटरेट पीपल इन्क्रीजेस बाय 400. प्रत्येक वर्षी साक्षर होण्याचं प्रमाण 400 ने वाढत होतं. हाऊ मेनी पीपल विल बी लिटरेट इन द इयर 2020. तर 2020 मध्ये साक्षरतेचं प्रमाण किती असेल, किती लोक त्या ठिकाणी साक्षर झाले असतील असं आपल्याला या ठिकाणी एक्झाम्पल मध्ये विचारलेलं आहे. समोर अगोदर आपल्याला 2010 पासून 2020 पर्यंतचा एक तक्ता फ्लो चार्ट आपल्याला या ठिकाणी मांडावा लागेल. वर्ष 2010 11 12 13 14 15 16 17 18 19 20 काउंटेबल नंबर आहे, मोजता येणारा अंक आहे. म्हणजे या ठिकाणी पहिल्या वर्षी 4000, दुसऱ्या वर्षी 4400, तिसऱ्या वर्षी आणखीन 400 एक्स्ट्रा 4800, नंतर 5200 या पद्धतीने आपण त्या नंबर काउंट केले तर एकूण 2010 ते 2019 पर्यंत 10 वर्ष होतात आणि 20वा एक वर्ष आहे. असे एकूण 11 वर्ष होत आहेत. म्हणजे इथं n आपल्याला माहिती होतोय, a माहिती आहे. देअरफॉर a इज इक्वल टू 4000 कॉमन डिफरन्स d 400 अँड नंबर ऑफ इयर्स किती वर्ष आहे तर एकूण 11 वर्ष आहेत. 2010 ते 2020 पर्यंत आपण काउंट केले तर ते होत आहेत 11 वर्ष. आपल्याला त्या 11व्या वर्षामध्ये किती साक्षर होत आहेत हे बघायचं आहे. आपल्याला त्यासाठी सूत्र माहिती आहे. TN चा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. TNच का वापरायचा आहे तर 11व्या वर्षातील आपल्याला विचारले टोटल एकूण सगळे मिळून साक्षर नाहीत विचारले तर 11व्या वर्षातील साक्षरतेचं प्रमाण विचारले. a प्लस n-1 इंटू d. TN n आपल्याला 11 बघायचा आहे. 11व्या वर्षात म्हणजे 2020 मध्ये a ची किंमत आहे 4000, n आहे 11 वजा 1 गुणिले d आहे 400 चा डिफरन्स होत आहे. ती 11 मध्ये 4000 अधिक 11 वजा 1 10 गुणिले 400, 400 गुणिले 10 4000 3 शून्य म्हणजे 4000 आणखीन झाले. 4 आणि 4 8000 आपल्याला मिळाला. टी 11 म्हणजे 11व्याला म्हणजे 2020 सालाला 2020 साली इन द इयर 2020 8000 पीपल्स
इथं लोक विचार सांगितले, खालचा अंक लिटरेट पीपल आहेत. 8,000 पीपल्स विल बी लिटरेट. देअरफॉर इन year 2020 there are 8,000 peoples लिटरेट, साक्षर होतील 8,000. लास्ट सॉल्व्ड एक्झाम्पल या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. काय सांगितले, 2015 सालाला इन द इयर 2015 मिसेस शेख गॉट ए जॉब विथ सॅलरी 1,80,000 रुपीज. मिसेस शेख यांना पहिल्या वर्षी म्हणजे पहिलं वर्ष 2015 दिले, त्या वर्षी 1,80,000 पगार होता पर इयर, वार्षिक पगार. हर एम्प्लॉयर ॲग्रीड टू गिव्ह 10,000 पर इयर ॲज ए इन्क्रीमेंट. तिथं सांगितलं त्यांना की 10,000 रुपये वार्षिक इन्क्रीमेंट मिळेल. त्यानंतर देन इन हाऊ मेनी इयर्स, किती वर्षानंतर, विल हर ॲन्युअल सॅलरी, त्यांचा वार्षिक पगार बी 2,50,000 रुपीज. किती वर्षांनी त्यांचा पगार 2.5 लाख रुपये होईल हे आपल्याला विचारले. म्हणजे पहिला पगार म्हणजे ए, फर्स्ट टर्म आपल्याला 1,80,000 दिले. कॉमन डिफरन्स डी, 10,000चा फरक दिलेला आहे. लास्ट टर्म म्हणजेच टीएन आपल्याला 2,50,000 दिलेले आहे. तर T1 पासून TN पर्यंत एकूण अंक म्हणजे लास्ट TN अंक कितव्या नंबरला येतोय म्हणजे N ची किंमत आपल्याला या लास्ट सॉल्व्ड एक्झाम्पल मध्ये विचारलेली आहे. तो आपण चार्ट मध्ये मांडलेला आहे. इयर, फर्स्ट इयर सॅलरी 1,80,000, सेकंड इयर ॲड इन्क्रीमेंट प्लस फर्स्ट इयर सॅलरी, इयरली सॅलरी 1,80,000 अधिक 10,000 म्हणजे 1,90,000. 2016चं त्यांचं इन्कम असणार आहे. तिसऱ्या वर्षी 2017 सालाला 1,80,000 अधिक 10,000 म्हणजे 1,90,000 अधिक 10,000 ॲड म्हणजे या ठिकाणी 2 लाख इन्कम असणार आहे. या पद्धतीनं ॲड होत जाणार आहे. असा कितवा महिना असेल, अशी किती वर्ष होतील तेव्हा त्यांचा पगार त्या वर्षी 2.5 लाख होईल. म्हणजे N ची किंमत आपल्याला विचारली आहे. इन धिस इक्वेशन AP in the form of AP, A is equal to 1,80,000, D is equal to common difference 10,000 and TN last term 2,50,000. हे रुपये आपल्याला दिलेलं आहे. या पद्धतीने आपण त्या किमती मांडल्या. आपल्याला N विचारलेला, एकूण किती वर्षानंतर 2.5 लाखाची किंमत होईल. वी नो दॅट, आपल्याला ही किंमत ही माहिती आहे, सूत्र माहिती आहे. TN इज इक्वल टू A प्लस N-1 इंटू D. TN लास्ट टर्म आहे 2,50,000. A फर्स्ट टर्म आहे 1,80,000 प्लस N-1 इंटू D 10,000. 1,80,000 इकडे आणूया. 2,50,000 मधून वजा केले 70,000 शिल्लक राहत आहेत. वजाबाकी केली, इकडे आणलं, 1,80,000 वजा केलं. N वजा 1 गुणिले 10,000. आता 10 गुणिले इकडे आणल्यानंतर डिवाइड भागिले होतोय. काय मिळते बघूया. 70,000 भागिले 10,000 बरोबर N वजा 1. यांचा भागाकार केला की आपल्याला 10,000 गुणिले 7 बरोबर 70,000 म्हणजे किंमत मिळते 7 बरोबर N वजा 1. 1 इकडे आला, 7 अधिक 1 बरोबर N म्हणजेच व्हॅल्यू ऑफ N इज इक्वल टू 8. 8 वर्ष झाले. इन द 8th इयर, 8व्या वर्षी त्यांचा पगार किती असणार आहे, 2,50,000 रुपये. इन द 8th इयर
8व्या वर्षी their annual salary is 2,50,000 रुपीज. या पद्धतीनं 8व्या वर्षी त्यांना 2,50,000 रुपये इतका पगार मिळणार आहे. या पद्धतीनं आता आपण 1 ते 6 उदाहरणं सॉलिड एक्झाम्पलची पूर्ण केलेली आहेत. याच भागावर आधारित प्रॅक्टिस सेट 3.4 आहे, तो सोडवूया. त्याच्यावर काही शंका असतील शेअर करूया. भेटूया पुढील 3.4 प्रॅक्टिस सेटमध्ये पुढील भागात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.